प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात एकूण 40 तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयांनी तात्काळ त्या तक्रारींचा निपटारा करावा असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिले आहेत. उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून त्यांचे तक्रार निवारणासाठी योग्य ती कारवाई केली. यावेळी लोकशाही दिनास उपस्थित सोलापूर विद्यापीठातील लोकप्रशासन व राज्यशास्त्र विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी देखील लोकशाही दिन कार्यक्रमामध्ये काय कामकाज चालते हे पाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी मार्गदर्शन केले. लोकशाही दिन हा जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येत असतो. जिल्हा स्तरावर शासकीय कार्यालयांमध्ये आपली कामे होत नसतील तर त्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावयाच्या असतात. त्याच्या तक्रारींचे निवारण लोकशाही दिनामध्ये केले जाते. येथे अर्ज केल्यानंतर योग्य ती कार्यवाही होते व आपले काम खात्रीशीररित्या पूर्ण होते असा नागरिकांना विश्वास आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितले. लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी याप्रमाणे: पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण 3, महसूल विभाग 17, जिल्हा परिषद सोलापूर 5, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 2, सार्वजनिक बांधकाम विभाग 1, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन 1, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ MIDC 1, महावितरण 1, म्हाडा 1, लीड बँक 2, अन्न व औषध प्रशासन 1, इतर 5 अशा एकूण 40 तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.